हॅलो मैत्रिणींनो, मी बनवलेला आहे आज मुगाच्या डाळीचा शिरा। तर अरुणा फूड सफारी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मुगाच्या डाळीचा शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघा। तर सर्वप्रथम मुगाची डाळ घेतलेली आहे भिजवलेली 1 वाटी, नंतर 1 वाटी साखर घेतली आहे, थोडे सजावटीसाठी ड्रायफ्रूट घेतले आहेत, विलायची घेतली आहे आणि तूप घेतले जवळजवळ 1 वाटी। आता मुगाच्या डाळीतलं जे पाणी आहे ते सगळं पाणी काढायचं प्रथम चाळणीने आणि ते वाटून घ्यायची मिक्सरमध्ये। पाणी नाही ठेवायचं थोडं पण। तर आता आपण ही मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे। आता गॅसवरती कढई ठेवायची आणि सुरुवातीला 2च चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा 2 चमचे रवा घालायचा, एकदम थोडासा रवा घालायचा। रवा घातल्यामुळे तो सुटसुटीत असं चिटकत नाही मुगाच्या डाळीचा जो शिरा करताना। आणि त्या रव्यामध्ये आता असं फुलला रवा की त्याच्यामध्ये जी वाटलेली आहे मुगाची डाळ ती टाकायची आणि थोडं थोडं तूप घालत राहायचं। जेव्हा आपण मुगाची डाळ हे वाटलेलं जे सारण आहे ते आपण सारखं हलवतो तर थोडं थोडं तूप टाकलं तर ते कढईला चिपकत नाही आणि सुटसुटीत असं छान प्रकारे ते सारण होतं। ते बघा मी असं थोडं थोडे तूप घालत आहे। जेवढं तूप घालाल तेवढं हा शिरा खूप छान लागतो। 2-3 चमचेमध्ये पण होतं, पण मी जवळजवळ 1 वाटी तूप घातलेलं आहे। आणि हे बघा आता याचं मस्त प्रकारे असं ब्राऊन कलर आला की 1 वाटी गरम दूध घालायचं त्याच्यामध्ये। गरम दूध घातल्यानंतर असं हलवत राहायचं सारखं। ह्याला हलवावं लागतं खूप, नाहीतर कढईला चिपकतो हा। नंतर मी विलायची घातली आहे, विलायची मिक्स करून घेतली चांगली। नंतर साखर घातली, साखर जवळजवळ 1 वाटी घातली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घाला, याच्यामध्ये गूळ पण घालू शकता तुम्ही। आणि अशा प्रकारे साखर मिक्स करून घ्यायचं। आता साखर घातल्यानंतर असं पाणी सुटतं याला, पाणी सुटल्यानंतर पण सारखं हलवत राहिलं ते पूर्ण पाणी आपलं सुकलेलं आहे। हे बघा पूर्ण पाणी आटून गेलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले। ड्रायफ्रूट घातल्याच्या नंतर पण हलवलं आणि हा किती मस्त आपला हा शिरा तयार आहे। कलर पण छान आलेला आहे शिऱ्याचा। तर आपला हा प्रसादासाठी शिरा तयार आहे। आणि नंतर मी सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट वरती घालून सजवलेला आहे। तर अशा प्रकारे भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा शिरा तयार आहे। तर मुगाच्या डाळीचा शिराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा बघा हा आपला नैवेद्यासाठी मऊ लुसलुशीत असा भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा शिरा तयार आहे। तर हा शिरा तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा। आणि खूप सोप्या पद्धतीने असं मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे। तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ। तर याची मी आता चव बघते कशी झाली तर खूप चवदार असा हा शिरा झालेला आहे। तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर। बाय।